नमस्कार, मी स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर। सध्या एक व्हिडिओ फिरतोय जुन्नर वन विभागामध्ये। कल्याण अहिल्यानगर हायवेवरती एक बिबट्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या पाठलाग करतोय। त्यामध्ये असेही दिसून आले की एक दुचाकी स्वार जखमी झालाय। वन विभागामार्फत त्यांना मेडिकल असिस्टन्स देण्यात आला आहे। तर अशी घटना होण्यामागची कारणं बरेच असू शकतात। एक तर त्याचा अधिवास डिस्टर्ब झालेला आहे किंवा त्याने जागा सोडलेली आहे, नवीन जागेच्या शोधात तो असू शकतो, किंवा एखादी फिमेल लेपर्ड असेल किंवा मादी लेपर्ड असेल, तिला पिल्लं आहेत आणि पिल्लं रस्ता क्रॉस करताना कुठे मागे राहिली आणि तो पुढे गेला। तर आउट ऑफ सिक्युरिटी किंवा त्यांच्या काळजीपोटी मादी आई जी असते बिबट्यांची, ती अशी वाहनांच्या मागे जाऊ शकते। मागे असाच एक इन्सिडन्स आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या ठिकाणी झाला होता, जिथे एक ॲक्सिडेंट केसमध्ये एका 4 व्हीलरकडून रस्त्यावरती बिबट्याच्या पिल्लांचा मृत्यू झाला होता। आणि मग त्याच्यानंतर पुढचे काही दिवस ती मादी आई जी बिबट्याची आई आहे ती त्या वाहनांचा पाठलाग करत होती। मग त्यातनं ॲक्सिडेंटच्या घटना, स्क्रॅचिंगच्या घटना होत होत्या। तर उपाययोजनांमध्ये वन विभाग आत्ता सध्या तिथे ड्रोन सर्वेलन्स करून तो बिबट्या अजूनही तिथे आहे का, असेल तर तिथे कॅमेरा ट्रॅपिंग आपण करतोय, लोकांमध्ये अवेअरनेस सेशन्स घडवून आणतोय की काय केलं पाहिजे आणि काय नाही। तर माझं नागरिकांना असं आव्हान असेल की अशा सामसूम रस्त्यावरून तुम्ही जात असाल आणि जर तो बिबटप्रवण क्षेत्र असेल तर 2 व्हीलरवर जाताना शक्यतो, चारचाकी वाहनांमध्ये तर ॲक्सिडेंट्स होत नाहीत, परंतु 2 व्हीलरवर जाणाऱ्यांना दुखापत होऊ शकते किंवा सडन चकमकी होऊन अपघात होऊ शकतात। तर हे टाळण्यासाठी सुमसाम रस्त्यावरून जाताना त्यांनी थोडासा हॉर्न वाजून गेलं आणि आपलं अस्तित्व तिथं जाणवून दिलं तर मे बी बिबट्याला जाणवेल की इथून कुणीतरी जात आहे आणि तो त्यावेळी रस्ता क्रॉस करणार नाही आणि घटना टळू शकेल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।